एज्युकेटरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम फोर्थ एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण बीएमएस बीएचएमएस राऊंडची न्यू नोटीस आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस बीएचएमएस बीबीएससी बीएमएस फिजिओथेरपी बीएससी नर्सिंग तसेच बी फार्मसी तसेच सेंट्रलची एमसीसी अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नोटीस आपण बघून घेऊया. नोटीस नंबर 33 आहे आणि आजच आलेली 12 तारखेला. तर याचं जे आहे आपलं जे आहे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राउंड 3 आणि 4 होणार आहे महाराष्ट्रामध्ये. 3 आणि 4 होणार आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तसंच सीट मॅट्रिक्स काय आहे या राउंडचं त्याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. हां, तर दोन्ही प्रोसेस बद्दल माहिती घेणार आहोत. तर बघा, जे आहे आज 12 तारखेला ज्याचं सीट मॅट्रिक्स येणार आहे, 13 आणि 14 2 दिवस तुम्हाला चॉईस फिलिंगला दिलेले आहेत. त्याच्यानंतर पहिली जी लिस्ट आहे 15 तारखेला लिस्ट येणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल जॉइनिंग जे आहे 16 ते 18 या 2 दिवसामध्ये तुम्हाला फिजिकल जॉइनिंग करून घ्यायची आहे. आणि 18 तारखेला दुसरी सिलेक्शन लिस्ट येणार आहे स्टे वॅकन्सी राउंडचं, जर सीट वॅकंट राहिल्यानंतर. आणि 19 ते 20 या 2 दिवसामध्ये काय आहे माहिती आहे का, 19 ते 20 या 2 दिवसामध्ये तुम्हाला जॉइनिंग करून घ्यायची आणि 20 तारीख जे आहे का आपलं लास्ट कट ऑफ डेट आहे. यामध्ये यापर्यंत तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करू शकता. तुम्हाला कोणती पण पेनल्टी लागणार नाही. हे पूर्ण प्रोसेस आहे आपल्या महाराष्ट्रामधील ऍडमिशन प्रोसेसची राहिलेल्या कट ऑफची. आता बघा, सीट मॅट्रिक्स पण आपण थोडक्यात माहित करून घेऊया. तर प्रायव्हेट टोटल 124 कॉलेज झालेले आहेत. तर अजून एक कॉलेज आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, माऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. माऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज याला लातूरला आलेला आहे. माऊली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज लातूरला एक नवीन कॉलेज आलेले आहे. तर बघा, त्याच्यामध्ये आता आपण बघूया 168 जे आहे की नाही टोटल सीट आहेत आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. कशा बीएमएसच्या प्रायव्हेट बीएमएस मध्ये. त्याच्यामध्ये जे आहे 56 जे सीट आहेत की नाही, 56 सीट आहेत आपल्या याच्यासाठी आयक्यू कोट्यासाठी. तर त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर उरलेल्या 112 सीट आहेत या पूर्ण कॅटेगरीच्या मिळून सीट आहेत. त्याच्यामध्ये ओपनला सीट जे आहे 69 ओपनला सीट आहेत. त्याच्यानंतर 11 सीट एससीबीसी कॅटेगरीला आहेत. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला 12 सीट आहेत. त्याच्यानंतर एनटी3 कॅटेगरीला 2 सीट आहेत. एनटी2 कॅटेगरीला 2 आहेत. एनटी1 कॅटेगरीला 1 आहे. व्हीजे कॅटेगरीला 1 आहे. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीला 6 आहेत आणि एससी कॅटेगरीला 8 आहेत. अशा टोटल एवढ्या सीट आहेत याच्यामध्ये कॅटेगरीनुसार जर बघायला गेलं तर. आणि जर याच्यामध्ये जर बघायला गेलं बीएमएस गव्हर्नमेंटमध्ये किती केले, 4 कॉलेज आहेत. टोटल सीट उरलेले आहेत 10. तर 10 पैकी जे आहे की नाही ओपन मध्ये 1 सीट आहे, ती पण पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला आहे. त्याच्यानंतर एससीबीसी कॅन्डिडेटला 1 सीट आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीला ओमनला 2 आहेत आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटला 2 आहेत. त्याच्यानंतर एनटी3 कॅटेगरीला 1 आहे. त्याच्यानंतर एनटी1 कॅटेगरीला 1 आहे आणि त्याच्यानंतर एससी कॅटेगरीला 1 आणि एसटी कॅटेगरीला 1. अशा टोटल म्हणून 10 सीट आहेत. हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. तर टोटल जर सीट बघायला गेल्या तर राहिल्या तर 178 एवढ्या सीट वॅकंट राहिलेल्या आहेत या राऊंडसाठी. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता.